व्यापता न येणाऱ्या अस्तित्वाचा सोहळा, आईपणाचा सोहळा. 9 महिन्यांचा माझा सुंदर असा प्रवास. लग्नाला काही वर्ष लोटली की सगळ्यांनाच वाटू लागते, घरात पाळणा कधी हलणार. उभयंतांच्या संसाराला नुकतीच सुरुवात झालेली असते. कधी तू तर कधी मी असा गोडवा वाढत असतो. नवीन जोडपं भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतं. कधी काळी न भेटलेलं जोडपं उभं आयुष्य एकत्र रंगवत असतं. आणि अशातच चाहूल लागते दोघांमधील कुणीतरी येण्याची. खरंच आई बाबा होणं ही भावना सारं आयुष्यच बदलून टाकते. कोरड्या उलट्या, पोटात दुखणे, खाण्यापिण्याच्या सवयी, हॉस्पिटलच्या चक्रा, जागरणं, आई सगळं सगळं सहन करत असते. खरंच बाकी सगळ्यांपेक्षा जास्त 9 महिने जास्त आई बाळावर प्रेम करत असते. व्यापता न येणाऱ्या अस्तित्वाची मालकीन ती होणार असते. म्हणूनच की काय तिच्या चेहऱ्यावर तेज आलेलं असतं. रोपट्याला अंकुरताना बघण्याचं सौभाग्य फक्त मातीला आणि आईलाच मिळतं. म्हणूनच अशा सौभाग्यशाली म्हणून जपलं जातं. 7व्या महिन्यात बाळाची संपूर्ण वाढ झालेली असते, त्यामुळे तिला छान झोपाळ्यावर बसवले जाते. तिच्या आवडीनिवडीचे सगळे पदार्थ तिच्यासमोर ठेवले जाते. तिला झोपाळ्यावर बसवून निसर्गाप्रमाणे हिरव्या गार साडीवर फुलांचे दागिने घातले जातात. हातभर रंगलेली मेहंदी आणि बाळामुळे तिच्या चेहऱ्यावर आलेलं तेज यामुळे ती एखाद्या नववधूप्रमाणे सुंदर दिसत असते. डोहाळे जेवण करणं म्हणजे स्त्रीचं मातृत्व साजरं करणं आहे. स्त्रीत्वाला, तिच्यातल्या आईपणाला साजरं करून तिला आनंद देणं आहे. गरोदर स्त्रीला गुड न्यूज आहे हे कळल्यापासूनच ती काळजी घेत असते. बाळ जन्माला येईपर्यंत स्त्री एका वेगळ्या प्रवासातून जात असते. डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय तर महिलेल्या गर्भामुळे स्पंदने जाणवू लागतात. या बाळाच्या काही इच्छा असतात, त्यानुसार होणाऱ्या आईला काही खावेसे वाटते, त्यालाच डोहाळे लागणं असं म्हटलं जातं. बाळाची वाढ तर झालीये, त्यामुळे 7व्या महिन्यानंतर कधीही डिलिव्हरी होऊ शकते. त्यामुळे 7व्या महिन्यात डोहाळे जेवण करून गर्भवती स्त्रीने आराम करावा असे म्हटले जाते. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही दोघंच राहत असल्यामुळे जे काही पदार्थ खावेसे वाटतील ते मी स्वतःच करून खायचे. पण आमच्या बाजूच्या आंटी म्हणजेच आमच्या शेजारच्या ताई या पंजाबी आहेत, त्यामुळे छान छान पंजाबी पदार्थ करून त्या मला रोज खाऊ घालायच्या आणि माझ्यासाठी मेजवानीच असायची ती. तर त्यानंतर 7व्या महिन्यात मी माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर तर मला भरपूर माझ्या आवडीचे पदार्थ आयते मायते खायला मिळायला लागले. आणि जे काही हॉटेल्स असतील जे माझ्या आवडीचे होते तर मला सगळेजण घेऊन जायचे. पौष्टिकसुद्धा खूप खायला घालायचे आणि जे काही चटपटीत बाहेरचं छान छान वेगवेगळे पदार्थ असतात ते सुद्धा मला खायला घालायचे. तर मी खूप वेगवेगळे पदार्थ खाल्ले, म्हणजे चुलीवरच्या भरीत भाकरीपासून ते कढी पकोडा, मातीच्या मटक्यातली मिसळ, त्यानंतर मेदूवडा, चटणी, खीर कान्होले, वेगवेगळे पदार्थ माझ्या आईच्या मैत्रिणी सुद्धा माझ्यासाठी करून आणायच्या आणि माझे डोहाळे पूर्ण केले. तर माझ्या मैत्रिणी रोज मला भेटायला यायच्या आणि रोज माझ्यासाठी काहीतरी छान छान पदार्थ बनवून आणायच्या. कधी कधी त्यांना यायचं नाही तर त्या माझ्यासाठी स्पेशली रेसिपी बघून सगळं काही बनवायच्या. तर हा जो आनंद आहे हा आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. माझ्या बहिणीने सुद्धा माझ्यासाठी छान छान पदार्थ केले आणि खाऊ घातले. म्हणजे माझी बहीण, तर माझी बहीण माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं मी खूप काही पुण्य केलं असेल की ती माझ्या आयुष्यात आहे. तर तिने माझं जे काही प्रेग्नन्सीचा काळ आहे तो सगळ्यात जास्त आरामदायी आणि महत्त्वपूर्ण आणि खूप असा सुंदर बनवला असं मला वाटतं. कारण तिने जे माझ्यासाठी केलं आहे ते असं वाटतं कोणीच करू शकत नाही. आणि खूप छान छान पदार्थ तिने माझ्यासाठी केले. माझे पायांची मॉलिश करून द्यायची, मला रोज लोशन लावायची. माझे पाय प्रेग्नन्सीमध्ये खूप सुजायचे आणि ती माझ्यासाठी सगळं काही करायची. मला रोज तेल लावून द्यायची.
तर हा जो एक सुंदर बॉन्ड आहे, मला वाटतं हा बहिणीमध्येच असू शकतो. आणि खूप पदार्थ असतील जे तिने माझ्यासाठी बाहेरून मागवले असतील, मला स्पेशली बाहेर घेऊन गेली असेल. आणि वेगवेगळे पंजाबी, नॉर्थ इंडियन, त्यानंतर साऊथ इंडियन सगळं सगळं तिने मला खाऊ घातलंय. आणि हा काळ खरंच खूप सुंदर होता माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आई बनण्याचा जो प्रवास असतो तो प्रत्येकालाच लक्षात राहतो. ज्यांनी माझ्यासाठी एफर्ट्स घेतले त्या सगळ्यांमुळे माझा हा प्रवास खूप खूप सुंदर झालाय. आणि त्याच प्रवासातल्या, त्या सुंदर प्रवासातल्या गोड आठवणी मी या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत शेअर करू इच्छिते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.